नमस्कार. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे शब्द केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर ते होते संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देणाऱ्या एका महान राष्ट्रनेत्याचे. आणि ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या महान राष्ट्रपुरुषाला कोटी कोटी नमन. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, स्वाभिमानी आणि देशप्रेमी होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार केला नाही, तर देशातील तरुणांनी सुशिक्षित होऊन राष्ट्र निर्माणात सहभागी व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांनी केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरोधात जनजागृती केली. त्यांच्या लेखणीमध्ये एवढी ताकद होती की हजारो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटली. त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला आणि शिवजयंती उत्सवाला सामाजिक आणि राष्ट्रीय स्वरूप दिले. या उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी भारतीयांमध्ये एकता, स्वाभिमान आणि देशप्रेमाची भावना जागृत केली. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांना विरोध करताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांच्या मनातील स्वातंत्र्याची ज्वाला कधीच विझली नाही. लोकमान्य टिळकांचा विश्वास होता की शिक्षण, संघटन आणि स्वाभिमान यांच्या बळावरच भारत स्वतंत्र होऊ शकतो. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे देशासाठी समर्पण, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि स्वराज्यासाठी अखंड प्रेरणा. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान नेता गमावला, पण त्यांनी दिलेले विचार आणि स्वराज्याचा संदेश आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे. त्यांची पुण्यतिथी म्हणजे केवळ त्यांचे स्मरण करण्याचा दिवस नाही, तर त्यांच्या विचारातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो? प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे, शिक्षणाला महत्त्व देणे, समाजात एकता निर्माण करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देणे हीच लोकमान्य टिळकांना खरी आदरांजली ठरेल. स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या, भारतीयांच्या मनात स्वाभिमान जागवणाऱ्या आणि स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देणाऱ्या या महान राष्ट्रपुरुषाला, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. वंदे मातरम. धन्यवाद.